नमस्कार. सिंह राशीसाठी 2026 हे कसं असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने 2026 हा विषय सिंह राशीसाठी एक फार मोठा टॅकल करणारा सीझन आपण याला म्हणावं लागणार आहे. विषय असा आहे मित्रांनो की हे वर्ष तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. शनी महाराज आपल्या सोबत आहे वर्षभर नाही म्हणायला गेलं तर प्रामुख्याने 2 वर्ष म्हणजे 2027-2025 मध्येही आपल्यासोबत शनी महाराज होते आणि 2026-2027 देखील शनी महाराज आपल्या सोबत राहणार आहे. तर नेमकं शनी महाराजांसोबत ट्रॅव्हल करत करत हे वर्ष नेमकं कसं जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एकटेपणा काय असतो हे वर्ष आपल्याला दाखवून देईल. एकटेपणा काय असतो आणि त्यासोबतच त्यावेळेस ज्या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तींची म्हणजे प्रामुख्याने आपल्या कुटुंबाची, आपल्या अर्धांगिनीची आपल्याला ज्या ठिकाणी साथ पाहिजे त्याच ठिकाणी साथ या वर्षामध्ये आपल्याला मिळणार नाही. आता मी असं का बोलतोय की नेमकं असं का होणार आहे किंवा काय असणार आहे. प्रामुख्याने हे वर्ष तसं थोडंसं त्रासदायक आहे. आपल्या लग्नस्थानामध्ये राहू महाराज आहेत, तर त्याच्यामुळे राहू आले म्हणजे वायूचं स्वरूप आणि त्या ठिकाणी सिंह रास म्हणजेच कोणत्याही गोष्टीला पटकन आगेमध्ये रूपांतर करणं, कोणत्याही गोष्टीला पटकन वादामध्ये रूपांतर करणं आणि त्या वादाचं रूपांतर एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाणं आणि तिथून सगळं आपलं अधोगतीची त्या ठिकाणी तयारी सुरू होणं हे या वर्षामध्ये बऱ्यापैकी आपल्याला जाणवून येऊ शकतं. आता या ठिकाणी विषय असा आहे मित्रांनो की नेमकं कोणकोणते पॉइंट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डिस्कस करायचे आहे. आता या ठिकाणी जर कधी बघायला गेलं तर राशी विषयी आपण डीप डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर कोष्टकाविषयी आपण डीप डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर नक्षत्राविषयी या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर आरोग्याविषयी 2026 कसं असणार आहे त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि एक आर्थिक दृष्ट्या स्थिरता नेमकी ह्या वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये आहे हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. चौथा पॉइंट आपला असा आहे की नेमकं जे रिलेशनशिपमध्ये जर कधी तुम्ही असाल, प्रेम संबंधामध्ये खास करून जर कधी असाल तर त्याच्यासाठी कोणता महिना अनुकूल आहे, कोणता महिना त्रासदायक आहे आणि कोणता महिना हा लाभदायक आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट लवकर तुमच्यापर्यंत पोहोचते. नमस्कार, मी तुमचा मित्र प्रसाद राजन्स ॲस्ट्रॉलॉजी. पहिला आपला पॉइंट आहे की राशी विषय. मित्रांनो, 2025 मध्ये आपण बऱ्याचशा फटक्यांमधून सावरलेलो आहे किंवा बऱ्याचशा त्रासामधून आपण त्या ठिकाणी निघालेलो आहे किंवा बऱ्याचशा काहीतरी दुःखद गोष्टी 2025 मध्ये आपल्या कानावरती आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे मन आहे ते स्थिर नाही आहे. प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर मग ते आर्थिक बाबतीतले असतील, त्या मानसिक बाबतीतल्या असतील, त्या शारीरिक बाबतीतल्या असतील किंवा ते कोणत्याही बाबतीमध्ये असतील. आता महत्वाची जर कधी या ठिकाणी एक गोष्ट आहे, मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की एकटेपणा देणारं वर्ष. आता एकटेपणा देणारं वर्ष म्हणजे नेमकं काय, तर आपली अर्धांगिनी जी आहे, सर्वात इम्पॉर्टंट असतं की जगामध्ये आपल्याला जग जिंकायचं जर कधी असेल तर घरामधून आपल्या घरच्यांनी आपली साथ देणं ही गोष्ट महत्वाची आहे. बाहेरच्या लोकांशी आपण किती झालं तरी लढू शकतो, पण घरातून जर कधी आपल्याला आपल्या घरामधून जर कधी व्यवस्थित साथ आपल्याला त्या ठिकाणी नसेल तर आपण कितीही छोट्यातले छोटे युद्ध असो किंवा किती छोट्यातला छोटा प्रॉब्लेम असो त्या ठिकाणी आपल्याला हार पत्करावी लागते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर घरच्यांची साथ आपल्याला या ठिकाणी पाहणं किंवा या ठिकाणी असणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि तीच साथ आपल्याला ह्या वर्षामध्ये बऱ्यापैकी नाही आहे. प्रामुख्याने आपल्याला आपली ग्रँडमदर म्हणजेच आजी जी आहे तर आजी जाण्याची बातमी देखील या वर्षामध्ये आपल्याला मिळू शकते. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की जी आपली वाईफ आहे किंवा प्रामुख्याने जी आपली आई आहे किंवा जे आपले वडील आहेत तर ते थोडेसे आपल्याला आजारी राहणं हे देखील आपल्याला ह्या विषयावरनं देखील आपल्याला ट्रॅव्हल या वर्षामध्ये करावं लागता येऊ शकतं. त्याच्यानंतर आपली जी अर्धांगिनी आहे, आपली जी पत्नी आहे तर ती बऱ्याचशा वेळेस तिच्या ॲटिट्यूडमुळे सुद्धा आपलं मन दुखवू शकते किंवा बरेचसे तिचे असे काही पॉईंट्स ती आपल्या समोर या वर्षामध्ये मांडू शकते की त्या पॉईंटमुळे प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी दुखणं येऊ शकतं किंवा तिच्या वागण्याने काहीतरी वाद होणं आणि ते वादाचं रूपांतर मोठ्या वादळात होणं हे देखील आपल्याला या वर्षामध्ये पाहायला मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे, जर कधी आपण कोष्टकाविषयी जर कधी चर्चा करायची म्हटली तर कोष्टकामध्ये लग्नस्थानामध्ये राहू महाराज येऊन बसलेले आहे आणि वर्षभरामध्ये आपल्याला शनी महाराजांसोबतच ट्रॅव्हल करायचं आहे. वर्षभर आपल्याला शनी महाराजांसोबत ट्रॅव्हल करायचं आहे. तर 2025 मध्ये देखील शनी महाराज आपल्यासोबत होते, 2026 मध्ये देखील असणार आहे आणि 2027 मध्ये देखील असणार आहे. पण प्रामुख्याने जेव्हा तुम्ही 2027 नंतर 2028 मध्ये जेव्हा तुम्ही मित्रांनो प्रवेश कराल तेव्हा तुम्ही इतके स्ट्रॉंग असाल,
एक मानसिकदृष्ट्या इतके स्ट्रॉंग असाल की आता मी कोणत्याही व्यक्तीशी लढायला तयार आहे, इतकं स्ट्रॉंग तुम्हाला शनी महाराज 2025, 2026 आणि 2027 येते 2 वर्षामध्ये करणार आहे. राहू महाराजांची कृपादृष्टी जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे की नेमकी कशी कृपादृष्टी ही मागच्या 2025 मध्ये आपल्यासोबत होती, तशीच 2026 मध्ये 2027 मध्ये देखील असणार आहे. पण 2028 आपल्यासाठी खूप चांगलं आहे. प्रामुख्याने 2 वर्षाचं पुढचं डिस्कस करण्याच्या अगोदर 2026 मध्ये नेमकं काय काय अजून गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ते आपण व्यवस्थित डिस्कस करून घेऊया. तिसरा आपला पॉईंट आहे तो म्हटला म्हणजे स्थिरता या वर्षामध्ये आपल्याला कधी पाहायला मिळेल किंवा कधी दिसेल. स्थिरता माता सगळ्यात पहिले आपण पॉईंट त्याच्यामध्ये आखलेले आहे, आर्थिक बाबतीमध्ये, शारीरिक बाबतीमध्ये, मानसिक बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये. तर नेमकं स्थिरता आपल्याला कधी आणि कशी प्राप्त होईल. सगळ्यात पहिले आपण आर्थिक दृष्ट्या बघायला जाऊ. आर्थिक दृष्ट्या जर कधी बघायचं म्हटलं तर हे वर्ष मित्रांनो थोडंसं कमकुवत वर्ष आहे. थोडंसं एक ज्याला आपण म्हणतो की बाबा काही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत असाल, काही घर घेण्याचा प्लॅन करत असाल, काही वाहन घेण्याचा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये पैसा अडकवण्याचा प्लॅन करत असाल तर ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी लाभदायक नाही मित्रांनो. खास करून जर कधी काही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तुमचा असेल की आपण अशी इन्व्हेस्टमेंट करू, अशी गुंतवणूक करू, एखादा व्यक्ती तुम्हाला त्याचं मार्गदर्शनाखाली जर कधी गुंतवणूक करायला लावत असेल तर या ठिकाणीच तुम्ही स्टॉप व्हा, याच ठिकाणी तुम्ही थांबा. अशी कोणतीही गोष्ट या वर्षामध्ये आपल्याला करायची नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तर मग घर घेण्याचा योग आमचा कधी. प्रामुख्याने योगाबद्दलचा आपला एक कॉलम पुढे आहेतच, पण प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन निघाला म्हणून मी तुम्हाला घराची गोष्ट या ठिकाणी सांगतो. 2027 आणि 2028 हे वर्ष 2027चं पण मी तुम्हाला महिना जर कधी म्हणायचा झाला तर 1 जुलै ऑगस्टच्या पुढचा महिना, आणि त्याच्यानंतर मग 2028 आणि 2028 नंतर घराचे योग किंवा विवाह कार्याचे योग हे तुमच्या सिंह राशीच्या दृष्टीने छान योग त्या ठिकाणी बनत आहे. पण एक जी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये जर कधी काही प्लॅन करत असाल तर मला तरी असं वाटतं की ते प्लॅन करू नये. पुढचा आपला पॉइंट आहे की व्यावसायिक दृष्ट्या म्हणजेच प्रामुख्याने नोकरीच्या दृष्ट्या किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्याला स्थिरता कधी येणार. प्रामुख्याने ही नोकरी झाली, ही नोकरी 6 महिने केली, पुढची लगेच दुसरी जॉईन केली, दुसरी झाली की तिसरी जॉईन केली, तर हा जो काही प्रवास आमचा कंटिन्यू चाललेला आहे तर याला कुठेतरी स्टॉपचं बटन मिळायला पाहिजे, कुठेतरी हे बंद झालं पाहिजे, कुठेतरी हे स्थिरावलं पाहिजे असं बऱ्याचशा वेळेस वाटतं. पण प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर याच्यामध्ये अडचण ही तुमचीच आहे मित्रांनो. आपल्याच तोंडामुळे किंवा आपल्याच वागण्यामुळे बरेचसे प्रसंग आपण स्वतःच आपल्या अंगावरती ओढवून घेतो. आता या ठिकाणी जर कधी याच्यामधून वाचणं गरजेचं असेल तर काही गोष्टी आपण करण्या गरजेचे आहे, काही उपाय करण्या गरजेचे आहे. आपल्याला सूर्य रिलेट करतो तर सूर्य हे एनर्जीचं प्रतीक आहे, बरोबर. तर प्रामुख्याने सूर्याची उपासना करायला सुरुवात करा. जास्तीत जास्त लवकर सकाळी उठून योगा करणं सुरुवात करा. सूर्याला अर्घ्य देणं सुरुवात करा. सूर्याचे 12 नामावली लिहून त्या ठिकाणी सूर्याला पाणी देणं या ठिकाणी सुरुवात करा. तर ह्या गोष्टी हळूहळू करत तुम्हाला याच्यातून बेनिफिट जाणवून येईल. त्याच्यानंतर आपला जो महत्वाचा पुढचा जो पॉइंट असणार आहे तर तो पुढचा पॉइंट आहे की आरोग्याच्या दृष्ट्या आपल्याला स्थिरता कधी येणार. प्रामुख्याने आरोग्याच्या दृष्ट्या आरोग्य आपलं उत्तम राहतं बऱ्याचशा वेळेस, पण आपल्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड मधल्या लोकांचं जे काही आरोग्य आहे तर त्याच्यामुळे आपण जास्त त्रस्त होतो. आपलं आरोग्य व्यवस्थिशीर राहतं, पण तरी सुद्धा मी या वर्षामध्ये जर कधी सांगायचं म्हटलं तर खास करून सर्दी, पडसं, खोकला, छातीचे विकार, हृदयविकार या गोष्टींमधून आपल्याला ट्रॅव्हल करावा लागू शकतो. किंवा अतिप्रवास झाल्यामुळे कमरेचे वेदना, पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं या देखील गोष्टीतून आपल्याला ट्रॅव्हल करावा लागू शकतो. तर याची देखील एक तरतूद म्हणून तुम्ही एक काळजी घेणं गरजेचं आहे, आणि डॉक्टरांचा सल्ला खास करून याच्यावरती घेणं आपल्याला तितकाच महत्वाचा देखील आहे. तर हे एक आरोग्याच्या दृष्ट्या आपण जर कधी बघायला गेलं तर हा महिना जो आहे तर आपल्याला सुद्धा जपणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच हे वर्ष आपल्याला सुद्धा जपणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच आपल्या फॅमिलीला देखील जपणं गरजेचं आहे. आपला पुढचा जो 5वा पॉइंट आहे तो म्हटला म्हणजे कोणता महिना नेमका त्रासदायक आणि कोणता महिना लाभदायक. आता जर कधी बघायला गेलं तर मार्च, एप्रिल, मे, जून हे जे 4 महिने आहेत हे 4 महिने आपल्याला थोडीशी या ठिकाणी अनुकूल परिस्थिती, लाभदायक सुद्धा म्हणता येणार नाही पण एक अनुकूल परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दाखवू शकतात. ती सुद्धा कशाच्या बाबतीमध्ये तर ती सुद्धा एक थोडीशी आपल्या शारीरिक दुखापतीच्या बाबतीमध्ये किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये एक चांगला काळ हा त्यावेळेचा राहू शकतो. त्याच्यानंतर जर कधी प्रामुख्याने जर कधी म्हणायला गेलं तर तुम्ही काही नवीन गोष्टी करण्याचा विचार करत असाल किंवा एखादी जॉब चेंज करण्याचा विचार करत असाल किंवा वाहन वगैरे खरेदी करण्याच्या
वर्षाच्या बाबतीतला विचार जर कधी करत असाल तर तो काळ सुद्धा एक चांगला राहू शकतो. त्याच्यानंतर जो एंडिंगचा काळ आहे, प्रामुख्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा जो महिन्याचा काळ आहे, तर हा काळ सुद्धा तुम्हाला एक अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करत आहे. पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की करिअर विषयी, विद्यार्थ्यांसाठी खास करून करिअर विषयी नेमका कोणता काळ आपल्याला चांगला आहे आणि करिअरच्या दृष्टीने 2026 कसं असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. करिअरच्या दृष्टीने मित्रांनो उत्तम आहे, फक्त एवढं काय आहे की तुमचा फोकस हा जागेवर नसतो. बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण काय करतो की आपण उडत आलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करतो. तर आपल्याला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे की थोडंसं एक स्टेबल होणं गरजेचं आहे. स्टेबल झाल्यानंतर आपल्याला नेमकं आयुष्यामध्ये काय करायचं आहे, खास करून विद्यार्थ्यांसाठी आयुष्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे या गोष्टी थोड्याशा व्यवस्थितशीर विचारपूर्वक करून त्याचा एक टास्क प्लॅन किंवा त्याचा एक डायरी जर कधी लिहित असाल तर त्याच्यामध्ये त्याचे गोल सेट करून त्याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे. खास करून एमपीएससीची यूपीएससीची तयारी करत असाल, IT रिलेटेड क्षेत्रामध्ये तयारी करत असाल, बँकिंग एक्झामसाठी तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही गोष्टीची तयारी करत असाल तर हे वर्ष अनुकूल आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे, श्रम करणे आपल्याला गरजेचे आहे, डेडिकेशन, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवून आपल्याला हे वर्ष घालवणं गरजेचं आहे. योग करिअरच्या बाबतीमध्ये चांगले आहे. ट्राय डोंट क्राय असं मी म्हणेल या ठिकाणी. तर ट्राय करत राहा, आपलं जे काही फळ आहे आपल्याला ते नक्की मिळणार. कर्म चांगले ठेवा, कर्म जर कधी चांगले असले तर आपल्याला फलित हे नक्की प्राप्त होईल. आपले जर कधी कर्म व्यवस्थिशीर नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला आपण कितीही मेहनत केली तर आपल्याला त्या ठिकाणी फळ मिळणार नाही. मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या अवेलेबल होतील. पुढचा आपला पॉईंट आहे की आपल्या रिलेशनशिप विषयी. आता मित्रांनो, रिलेशनशिप विषयी आणि घरातल्यांच्या संबंधांविषयी, घरातल्या नात्यांविषयी याच्यामध्ये आपण दोघांचे डिस्कशन करूया. प्रामुख्याने नातं हे आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे, कारण आपण काय करतो, काही गोष्टी एक संतापाच्या आहारी जाऊन आपले जे नातेसंबंध आहे त्याला आपण दुरवण्याचा प्रयत्न करतो किंवा काही चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपण आपला राग व्यक्त करून समोरच्या व्यक्तींना दुखवून टाकतो. तर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला जपणं गरजेचं आहे. विशेष करून आपली आई वडिलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये असेल, या गोष्टी आपल्याला थोडीशी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. आता येऊ आपण प्रेमासंबंधित जर कधी आपण विचार करायचा म्हटला तर प्रेमासंबंधी म्हणजे जर कधी विवाहित असाल किंवा अविवाहित असाल. आता विवाहित जर कधी असाल तर या ठिकाणी हे जे वर्ष आहे थोडंसं बऱ्यापैकी आपल्या लाईफ पार्टनर बद्दल म्हणजेच आपल्या वाईफ बद्दल या ठिकाणी अडचणी निर्माण करणारं वर्ष आहे. या वर्षामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला आपल्या अर्धांगिनीमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, तिच्या शारीरिक दुखण्यामुळे सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते किंवा तिच्या एका ॲटिट्यूडमुळे, तिच्यामध्ये असणाऱ्या ॲटिट्यूडमुळे सुद्धा आपण दुखवू शकतो. खास करून 2027 जर कधी मी म्हणायचं म्हटलं, 2027 मध्ये बरेचसे असे योग आहे मित्रांनो की त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा रिलेशनशिपमध्ये एक जो बॅकचा जो काही पॉईंट आहे तो तयार होत आहे. म्हणजेच काय की बाबा काहीतरी अडचणी येऊन घटस्फोट होणं किंवा आपल्या बोलण्यामुळे काहीतरी अडचणी त्या ठिकाणी निर्माण होणं, तर हा सगळ्यात मोठा त्रासदायक पॉईंट हा तुम्हाला ठरू शकतो येत्या वर्षामध्ये. तर तेवढी काळजी तुम्हाला घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, एक थोडीशी जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की थोडी पाण्याविषयी एक भय आहे. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जर कधी काही ट्रॅव्हल वगैरे करत असाल तर थोडं काळजीपूर्वक या वर्षामध्ये करा. खास करून जर कधी कुठे हिल स्टेशन वगैरे जर कधी फिरायला जात असाल तर काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करा. मला तरी असं वाटतं की फिरणं खास करून ह्या वर्षामध्ये तुम्ही टाळलं पाहिजे. जितकं तुम्ही या वर्षामध्ये काही गोष्टींना प्राधान्य देणार आहात, खास करून करिअरच्या बाबतीमध्ये किंवा इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये, जसं मी व्हिडिओमध्ये बोललो, तर त्या गोष्टींवरती तुम्ही जास्त काम करावं असं माझं मत आहे. फिरण्याच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. जात असेल किंवा जावं लागत असेल घराच्या बाहेर तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. वाहन भय सुद्धा आपल्या पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी आहे. गाडी हळू चालवा, कोणत्याही गोष्टीची प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार व्हायला नको अशी काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. आपला पुढचा पॉईंट आहे की लोकांपासून थोडासा त्रास आहे. लोकांपासून इन द सेन्स काय की बाबा आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण आपली चुकी नसताना आपण त्या ठिकाणी फसतो, तर त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. लोक नाते संबंध आपल्यापासून दुरावू शकतात आपल्या बोलण्याने, तर ही सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला असणार आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेले आहे. थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. एवढं नाही आहे की बाबा आपण या गोष्टींना घाबरून जावं. मी कंटिन्यू जर कधी म्हणायला गेलं तर एक नामजप
तुम्ही करा. नाम जपामध्ये जितका फायदा आहे तितका कोणत्याच गोष्टीमध्ये आणि कोणत्याच याच्यामध्ये फायदा नाही. म्हणून नामजप आपला कंटिन्यू देवाचं अध्यात्माचं करणं आपल्याला फार गरजेचं आहे. 2026 चांगला आहे, उत्तम आहे. या सगळ्या जितक्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ते ह्या निभावून गेल्या, झालं गेलं, पार पडलं, तर ह्या वर्षासारखं प्रामुख्याने वर्ष नाही. थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हीच हा जो काही त्रास तुम्हाला चालू आहे 2025, 2026 आणि 2027, तर ह्या काळामध्ये जो काही तुम्हाला एक जो एक्सपिरियन्स येणार आहे किंवा एक जो हा जो काळ आपल्याला जो शिकवणार आहे तोच आपण पुढं आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे मित्रांनो. तर तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी वर्ष व्यवस्थिशीर आहे, उत्तम आहे. फक्त झालं केलं जमलं तर या वर्षासारखं वर्ष नाही, म्हणून थोडीशी काळजी घ्या. प्रसाद राजन्स, एस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.